जय भीम नमोबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या. भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोटच्या वतीने तालुक्यातील पहिली बौद्ध धम्म परिषद प्रचंड उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडली. भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दल, आजी माजी सैनिक यांच्याकडून श्रामनेर संघास हंसापूर येथे मानवंदना देण्यात आली. अक्कलकोट शहरामध्ये शेकडोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका बांधव रॅलीमध्ये सहभागी होते. अक्कलकोट तालुक्यातील पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष बौद्धाचार्य साहिल संजय कांबळे होते. परिषदेसाठी ॲडव्होकेट डॉक्टर जयसिंग गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनंदाताई वाघमारे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शारदाताई गजबी, महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक सहप्रमुख या वक्त्यांचे प्रमुख विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले. प्रसंगी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, धम्मपाल माने, धम्मरक्षिता कांबळे, मरेप्पा शिवचरण, पूजा घट कांबळे, कमल थोरे, वैशाली खंडाळे, सचिन मोरे, ज्योतिबा पारखे आदींसह जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हंसापूर व बौद्ध समाज बांधव शेकडोंच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलाय. अन्नदान, धम्मदान, श्रमदान करणाऱ्या मान्यवरांचे या प्रसंगी मोठ्या आदरपूर्वक सन्मान करण्यात आलाय. रॅलीला सुरुवात होणार आहे. पांढरे वस्त्र परिधान करून गावातील सर्व लहान मूल मंडळी सावधान. आज अक्कलकोट तालुक्यातील पहिली धम्म परिषद आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त हंसापूर येथे 10 दिवसीय श्रामनेर शिबिराची सांगता. त्या अनुषंगाने यशस्वी आजी माजी सैनिक, बहुउद्देश माजी सैनिकांची संघटना यांच्या वतीने तथा संत सैनिक व हंसापूर ग्रामस्थ आणि तर्फे संयुक्त रीतीने धम्मध्वजास सलामी देण्यात येत आहे. जय भीम, जय भीम, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जग में बुद्ध का नाम है. आज संपूर्ण विश्वभरामध्ये जगामध्ये युद्धाची गरज नाही तर बुद्धाची गरज आहे. म्हणून लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी जगभरातील लोक बुद्धाला स्वीकारत आहेत, धम्माला स्वीकारत आहेत आणि संघाला स्वीकारत आहेत. जेणेकरून येणाऱ्या बुद्धाशिवाय पर्याय नाही आपल्या सैनिकांना. म्हणून सर्वांना आपण जे जीवधारी आहेत ते जीवधारीने येणाऱ्या काळामध्ये हजारो उपासकांना या ठिकाणी आपला धम्म पोहोचवायचा आहे. जवळपास 16 उपास या ठिकाणी बंदीचे आहे. 16,000 लोकांना या ठिकाणी धम्म पोहोचवायचे. म्हणून आपल्या सर्वांना मंगल कामना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
जगाला 10 दिवसात आम्हाला आमच्या मार्गदर्शक शिक्षकांनी खूप काही शिकवले आम्हाला बौद्ध धर्माचा ज्ञान समजवलं. तसेच बाबासाहेबांचे चरित्र आम्हाला समजवले. तसे आम्ही ज्या घरी गेलो त्या घरी आमचा आदर केले व तसेच आमचे मार्गदर्शक बौद्धाचार्य साई तारावाडे यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. एवढे बोलून मी माझे वक्तव्य संपवतो. नमो बुद्धाय. विषय काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचं धर्मांतर या ठिकाणी बसलेले प्रत्येक व्यक्ती मी जर प्रश्न विचारला की आपण बौद्ध आहात का? किती लोक हात करतात ते बौद्ध आहे म्हणून? भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट शाखेच्या वतीनं बौद्धाचार्य सम्मेलन शिबिर दिनांक 10 मे 2025 ते 19 मे 2025 या कालावधी संपन्न झाला. या बौद्धाचार्य सम्मेलन शिबिराची सांगता भव्य बौद्ध धम्म परिषदेने संपन्न झाली. आदरणीय भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय सुरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यामध्ये बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. जोपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म स्वीकारल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं ही पहिली बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने उत्साहात संपन्न झाली. सकाळच्या रॅलीमध्ये 500चा प्रचंड मोठा जनसमुदाय होता. त्यानंतर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. ही बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांचे या ठिकाणी अन्नदान धम्मदान श्रमदान सहकार्य आले त्या सर्वांच्या व्हिडिओच्या माध्यमातून या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश माननीय भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या स्वागतात आणि सुरक्षेत आवश्यक असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आलेला नाही. केवळ त्यांच्या व्यक्तिगतरित्या झालेल्या दुर्लक्षापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून हा प्रकार थेट भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा ठरतो आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे बौद्ध असून आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला जात आहे का, हा प्रश्न देखील नितीन मोरे यांनी उपस्थित केलाय. माननीय सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाहीये. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान गोष्टीमध्ये मला हे नाही. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर लवकरच आम्ही 15 ते 20 आंबेडकरी संघटना राज्यपाल यांना भेटून निषेध नोंदवून सरकारने प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नितीन मोरे यांनी केली आहे. जय भीम मित्रांनो, काल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा कार्यक्रम घेतला. गवई साहेब हे देशाचे स्वतंत्र व्यवस्था असलेली न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेचे ते सर न्यायाधीश झाले. आम्ही मान्य करतो ते आमच्या समाजाचे बौद्ध समाजाचे. या 75 वर्षांनंतर आमच्या समाजातून पहिल्यांदा त्या पदावरती पोचले ते प्रथम आहे, म्हणून त्याच्याबद्दल समाजामध्ये खूप आनंद आहे.
पण तो आनंद आम्ही जिकडे तिकडे पेढे वाटून साखर वाटून तो आम्ही केला नाही. का की पुन्हा एक टीका टिप्पणी होता कामा नाही. पुन्हा काही लोकांनी म्हणता कामा नाही बघा यांचा माणूस तिथे पोहोचला आहे तर हे कसे बघा कसे वागत आहे. म्हणून आम्ही ते शांततेने आणि फार मंगलमय हृदयाने आम्ही ते मान्य केलं. एक फार काल विचित्र घटना घडली या महाराष्ट्रामध्ये. स्वतः सरन्यायाधीश हे या राज्याचे आहे. या राज्यामध्ये ते प्रथम आले, काल दाखल झाले. शपथविधी झाल्याच्या नंतर 14 तारखेला त्यांची शपथविधी झाली. ते आल्याच्या नंतर जो प्रोटोकॉल आहे, चीफ सेक्रेटरी म्हणा किंवा DGP म्हणा, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, मुंबईचा साधा पोलीस कमिशनर म्हणा, काही प्रोटोकॉल कोणी काही मेंटेन केला नाही. ते गवई सोडून द्या, इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्या गरिमाची आहे, त्या पदाची, त्या पदाच्या गरिमा तर तुम्ही राखली गेली पाहिजे. म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये या घटनेमधून आम्हाला एक कळतंय किती द्वेष आहे. अजूनही ते गेलं नाही. वाईट वाटतंय. 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. आम्ही वाचलंय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनाकार, या देशाला संविधान देणारे, बॅरिस्टर होऊन ज्यावेळी ते देशात आले, गुजरातमध्ये गेले, बडोद्यामध्ये काय त्यांच्याबरोबर झालं, कसं त्यांना लांबून सर्व काय देण्यात येत होतं ते आम्ही ऐकलं होतं. पण आम्ही काय म्हणालो की त्यावेळेस ते असेल म्हणून आम्ही चूप बसलो. जाऊ दे, ठीक आहे, त्यावेळेचा काळ होता तो. पण आता 75 वर्ष झाल्याच्या नंतर 75 वर्ष आम्ही संविधानाचं पण साजरा करत असताना या पद्धतीने वागणूक आमच्या माणसाला भेटते. मला शासनाला विनंती करू इच्छितो की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन याचं व्हावं. आणि ही एट्रॉसिटी आहे, एट्रॉसिटी जे आम्ही म्हणतो ना, ही भावना, ही एट्रॉसिटी जाणीवपूर्वक त्यांना ते दाखवायचं आहे की बघा तुम्ही आता चीफ जस्टिस जरी झालात, ओके, काय घेणे देणे नाही मला. ते जर दुसरे कोण असते तर सर्व सरळ असते एअरपोर्टच्या इथे जिथे कार्यक्रम आहे तिकडे, पण तसं नाही झालं. म्हणून यांच्यावरती सरकारने योग्य ती कारवाई ताबडतोब केली पाहिजे. गवई साहेबांनी जरी मोठं मन करून यांना माफ केलं तर इंडिव्हिज्युअल गवई साहेब नाही, हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा अपमान आहे. आणि आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत, आम्ही या घटनेला मानणारे लोक आहोत. असा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही. याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. शासन प्रशासनाने ताबडतोब एक कमिटी नेमलीच पाहिजे. नाही तर ताबडतोब या विषयाच्या अनुषंगाने 15 ते 20 प्रमुख संघटना आम्ही लवकरच गव्हर्नर साहेबांना भेटणार आहोत. आम्हाला हा विषय वाढवायचा नाही. आमच्या सर्वांच्या भावनेची कदर करून या देशावरती, या देशाच्या संविधानिक पदावरती, मोठ्या पदावरती विराजमान असलेल्या एका व्यक्तीचं या पद्धतीचे अपमान या देशात जर होत असेल तर तो कधीही सहन केला जाणार नाही. त्याच्यावर योग्य लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी करण्यासाठी आज माझ्याबरोबर राष्ट्रीय बहुजन अधिकार संघाचे मोहितेजी, राकेश मोहितेजी आहेत. आणि एक अत्यंत लढाऊ संघटना महाराष्ट्रामध्ये आहे ब्लू टायगर, त्याचे आमचे बाळासाहेब शेळकेजी आहेत. आणि अनेक संघटना, 25-30 संघटना मिळून एक निवेदन आम्ही उद्या गव्हर्नर साहेबांना देणार आहे. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून आमच्या बौद्ध व्यक्तीवरती या पद्धतीने जो अपमान करण्यात आला त्याची योग्य कारवाई व्हावी. आणि देशाने जे पाहत आहेत त्या सर्वांनी देखील आमच्या या मागणीचं समर्थन करावे एवढीच विनंती. जय भीम, जय भारत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी. सर्वात जास्त रहदारीची मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सोमवार दिनांक 26 पासून बंद राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरीटाईम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मांडवा मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सेवा देखील साधारण 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवा, कारंजा ते रेवस, आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक सुरू राहील असे मेरीटाईम मंडळाकडून कळविण्यात आले आहे। दरवर्षी पावसाळा 7 जून नंतर सक्रिय होतो, मात्र यंदा लवकर पाऊस दाखल होणार आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला आहे। त्यामुळे PMP अजंठा मालदार या ऑपरेटर्सने वाहतूक दिलेल्या दिवसापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। दरवर्षी साधारण 12 लाख नागरिक जलमार्गाने प्रवास करतात। याशिवाय या मार्गावरून खासगी स्पीड बोटींचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। हा मार्ग खोल समुद्रातून जात असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे बोटी भरकटून अपघात होण्याची दाट शक्यता असते। त्याचबरोबर समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याने त्यातून सावरणे बोटींना शक्य होत नाही। खबरदारी म्हणून दरवर्षी मेरीटाईम बोर्डाकडून गेटवे ते मांडवा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाते। दरम्यान रेवस, कारंजा, आगरदंडा, दिघी या मार्गावरील खाडी अंतर्गत जलवाहतूक सुरू राहणार आहे। मुरुड, जंजिरा किल्ल्यातील जलवाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राजपुरी बंदर निरीक्षक सतेश देशमुख यांनी सांगितले। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी IPS अधिकारी आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात। पोलीस बल गट क्रमांक 1 येथून आंचल दलाल यांची रायगडात बदली झाली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या डॅशिंग IPS पत्नी आंचल दलाल यांची कामगिरी दमदार आहे। महिला अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यात त्या चांगल्या काम करू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। रायगड जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंग साठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शासनाच्या धोरणातून विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण संपन्न झाले। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे उपस्थित होते। यावेळी फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झाले। आमदार राहुल आवाडे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांचं उद्घाटन, भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। 18 दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र 130 कोटी रुपये, भुयारी गटार योजना 488 कोटी रुपये, त्याचप्रमाणे
वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात 6 उंच टाक्या बांधणे, 31 कोटी रुपये, मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत 10 रस्ते 41 कोटी रुपये, नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या साठी 4 कोटी रुपये, अशा अनेक विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 4200 आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचं आज सर्टिफिकेट दिलं, मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा 5000 कामगारांना आपण आज किटचं वाटप देखील या ठिकाणी करतो। मला असं वाटतं की अतिशय चांगल्या या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आवाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो। या सगळ्या योजनांकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व आपले अधिकारी ज्यांनी या योजना संपन्न करण्याकरता कष्ट घेतले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। कोल्हापूर जिल्ह्यातील अवनी संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा अरुणोदय पुरस्कार सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील आणि साताप्पा मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली। 25 मे रोजी कोल्हापूर येथील हॉटेल ओपल येथे दुपारी 4 वाजता हा पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे तसेच दलित मित्र व्यंकप्पा भोसले, पर्यावरण अभ्यासक रजिया पडळकर, संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, मानद सचिव प्राध्यापक जयसिंगराव पवार उपस्थित राहणार आहेत। आपण अरुण चव्हाण अवनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अरुण चव्हाण आणि अरुण गांधी यांच्या स्मृतीनिमित्त अरुणोदय पुरस्कार देतो। तर यावर्षी भाई संपतराव पवार म्हणजे खानापूर तालुका सांगलीचे आहे, तर त्यांचं तिथलं जे योगदान आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी आणि त्यांनी तिथं बळीराजा स्मृती धरण बांधलेलं आहे, ते पण लोकसहभागातून बांधलेलं आहे, तर त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी त्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली। तर रविवारी 25 तारखेला दुपारी 4 वाजता ओपल हॉटेलमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे। ती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर व्ही.एन. शिंदे सर आहेत, त्यांचंही हे आहे मार्गदर्शन असेल। दलित मित्र व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकप्पा भोसले सर आहेत। त्यानंतर शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभागाच्या रसिया पडळकर त्याही आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे। स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी संस्थेच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समारंभ पार पडला।
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, बिद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोजभाऊ फराकटे, विश्वनाथराव पाटील मुरगुट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले, बाबासाहेब पाटील, आरसुलेकर, अविनाश जोशी उपस्थित होते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक आणि तांत्रिक युगात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता आहे. अशा पार्श्वभूमीवर देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे सिमेन्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबच्या स्थापनेद्वारे एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. ही लॅब केवळ एक प्रयोगशाळा नसून ही एक अशी आधुनिक शैक्षणिक व्यवस्था आहे जी विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये सरावाच्या माध्यमातून शिकवते. त्यामुळे येथील प्रशिक्षणार्थी केवळ शैक्षणिक पातळीवरच नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही परिपक्व बनतील. सिमेन्स कंपनीच्या CSR अंतर्गत साकार झालेली ही लॅब कौशल्य विकास क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरेल. सिमेन्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबमध्ये आधुनिक उद्योगांना आवश्यक असलेली तांत्रिक कौशल्य शिकवण्यासाठी सुसज्ज CNC सिम्युलेशन लॅब, 15 संगणक, अत्याधुनिक सॉफ्टवेअरसह तसेच 3D प्रिंटर असणार आहेत. CAD CAM सिम्युलेटर अशा अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. आज देवगिरी शासकीय ITIमध्ये सिमेन्स कंपनीकडून CNC सिम्युलेशन लॅब ही उभारून देण्यात आलेली आहे. या लॅबची किंमत जवळजवळ 46 लाख रुपये आहे आणि या लॅबमध्ये जे विद्यार्थी ITIमध्ये प्रशिक्षण घेतात त्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना CNCचं परिपूर्ण असं ट्रेनिंग मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर सिमेन्स कंपनीने प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. त्यामध्ये बेसिकली CNC CAD सिम्युलेशन सॉफ्टवेअर, CNC CAM सिम्युलेशन सॉफ्टवेअर व CAM इलेक्ट्रिक असे सॉफ्टवेअर दिलेले आहेत. त्याचबरोबर या विभागामध्ये प्रथमच 3D प्रिंटर ITIमध्ये उपलब्ध झालेलं आहे या लॅबच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना या सर्व सिस्टीमचं व्यवस्थित प्रशिक्षण मिळेल आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतील. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.